नमस्कार मंडळी, मी अनुराग आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काल भारताने इंग्लंडला सेमीफायनलमध्ये हरवून आपली फायनलची जागा पक्की केली. आता भारताची लढत 8 मार्चला न्यूझीलंडसोबत अ, अहमदाबाद इथे होईल. अ, रविवारी तो सामना खेळला जाईल. इंग्लंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यांना वाटलं की रात्रीनंतर ड्यू पडेल, दव पडेल आणि त्याचा फायदा घेता येईल. पण तसं झालं नाही. ड्यू हा फॅक्टर थोडा होता, पण त्याचा फायदा एवढा इंग्लंडला झाला नाही. भारताने फलंदाजी करताना आपली सुरुवात सावधपणे केली अ, आणि नेहमीप्रमाणे अभिषेक शर्मा काल पण लवकर आउट झाला. जेव्हा की आपण बघितलं संजू सॅमसन त्याला म्हणत होता, की हा ऑफ स्पिनरचा विल जॅक्सचा ओव्हर खेळून घे. पण तरी पण त्याने शेवटच्या चेंडूमध्ये समोर येऊन मोठा मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि तो आउट झाला. त्यानंतर संजू सॅमसंगने मागच्या सामन्यातला आपला फॉर्म कायम राखला. तो असं वाटत होतं, की तोच फॉर्म घेऊन आला आहे आणि त्याने ताबडतोब अ, ताबडतोब मोठे शॉट मारण्याची सुरुवात केली. आर्चरला तर त्यांनी सेट होऊ दिलं नाही एकदम. त्याच्यावर त्यांनी हल्ला चढवला आणि नंतर ईशान किशन आणि नंतर आलेल्या बॅटर्सनी पण ईशान किशन असो आणि भारताने शिवम दुबेला वरती पाठवलं. आदिल राशीदला खेळण्यासाठी. तर त्यांनी पण संजू सॅमसंगला बऱ्यापैकी साथ दिली आणि भारत एका मोठ्या धावसंख्येकडे वळत होता. ऑलमोस्ट 12-13चा रन रेटनी भारत खेळत होता. संजू होता तोपर्यंत भारत 270-280 धावा करेल असं वाटत होतं. पण जशीच संजूची विकेट पडली, धावसंख्या थोडी कमी झाली आणि नंतर आलेल्या बॅटर्सला एवढ्या फ्रीली खेळता आलं नाही, ज्या सहजतेने संजू फटकेबाजी करत होता. अ, आणि नंतर सूर्या अ, आणि हार्दिक आणि तिलक यांनी फिनिशिंग टच दिला आणि भारताची धावसंख्या 200-250च्या वर नेऊन पोहोचवली. पण मला वाटते भारत 20 रन्स शॉर्ट होता. मला वाटते 270-275 धावा व्हायला हवा होता. ज्या प्रकारे भारताची सुरुवात झाली, ज्या प्रकारे संजू खेळत होता. तर तिथे एक आपल्याला बघावं लागेल, की जे मोमेंटम मिळालं आहे ते फिनिशिंग शेवटच्या ओव्हर्समध्ये, डेथ ओव्हर्समध्ये भारत पाहिजे तसं मोमेंटम म्हणजे पाहिजे तसं फिनिश आपण करू शकत नाही. जेव्हा की हार्दिक आहे. हार्दिकने बऱ्यापैकी फटकेबाजी केली. नंतर तिलकने पण आर्चरला 2-3 सिक्स मारले. पण तेच आहे की आपल्याला बघावं लागेल या पुढच्या सामन्यामध्ये. आणि 275 धावा व्हायला हव्या होत्या, जेव्हा की आपण 20 धावा शॉर्ट होतो. आणि अ, 255 धावा झाल्या तेव्हा सगळ्या फॅन्सला वाटत असेल की भारत एकतर्फी सामना जिंकेल. पण इंग्लंडच्या डोक्यात वेगळा विचार चालू होता, जे की आपण बघितलं. त्यांनी पण धुवाधार फलंदाजी केली. त्यांची पण सुरुवात थोडी हळूवारपणे त्यांनी सावधपणे सुरुवात केली. कारण की विल जॅक्स नेहमीप्रमाणे लवकर आउट झाला. बटलरला पण फॉर्म गवसलेला नाहीये तो. तर तो पण हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर थोडा अडखळताना दिसला. पण आणि बुमराहने हॅरी ब्रुक्सला लवकर आउट केले. तर त्यांचे 3 विकेट्स सुरुवातीचे फलंदाज तर लवकर आउट झाले होते. पण अ, जेपक बे जेकब बेथेलच्या डोक्यात वेगळा विचार चालू होता. त्यांनी येताच भारताच्या गोलंदाजीची धुलाई चालू केली. खासकर वरुण चक्रवर्तीची. त्याने त्याला सेट होऊ दिले नाही. त्याच्या पहिल्या चेंडूपासून त्याने त्याच्यावर अ, धावा बोलला असं म्हणता येईल आणि वरुणने ऑलमोस्ट 60 धावा दिल्या त्याच्या 4 षटकात. जरी की त्याला विकेट मिळाली, अ, अ, पण त्याच्या गोलंदाजीची त्यांनी त्याला असं पार्ट टाईम गोलंदाज करून ठेवलं होतं, असं म्हणायला हरकत नाही. वरुण चक्रवर्तीला, जेकब बेथेलने आणि त्याच्यानंतरच्या येणाऱ्या सगळ्या बॅटर्सनी पण टॉम बॅन्टन असो, विल जॅक्स असो, त्यांनी सुरुवातीच्या म्हणजे पहिल्या चेंडूपासून त्यांनी मारायला सुरुवात केली आणि कोणत्याच भारतीय बॉलर्सला त्यांनी सेट होऊ दिलं नाही. अक्षर पटेल असो किंवा हार्दिक पांड्या पण असो सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये. तर ही इंग्लंडची एक मला वाटते आपल्याला दाद द्यायला हवं. त्यांनी 250 धावापेक्षा अधिकची धावसंख्या जरी असली, ते चेस करत असले तरी त्यांनी हिंमत हारली नाही. सगळ्या बॅटर्सनी ताबडतोब फलंदाजी करून जेकब बेथेलला साथ दिली आणि जवळपास त्यांनी सामना जिंकला होता आपल्याला जसं माहिती आहे. बॉलिंग करताना अ,
शेवटी त्यांना 18 चेंडूमध्ये 45 धावाची जेव्हा गरज होती, तेव्हा आपला सुपरस्टार जसप्रीत बुमराह सॉरी आपला सुपरस्टार जसप्रीत बुमराहने आपला कमाल दाखवला. मागच्या वर्ल्ड कप फायनल प्रमाणे त्याने इथे पण सामना भारताच्या बाजूने फिरवला. त्याने 18व्या षटकात 6 धावा दिल्या आणि त्यानंतरच्या 19व्या षटकामध्ये हार्दिकने पण 9 धावा दिल्या आणि मला वाटते 18वं षटक 18वा ओव्हर जो जस्सीने टाकला आणि 19वा ओव्हर जो पांड्याने टाकला. त्यामध्ये सामना भारताकडे बऱ्यापैकी वळला होता आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये इंग्लंडला 6 बॉलमध्ये 30 धावांची गरज होती. तर तेव्हा भारताने शिवम दुबेकडे चेंडू दिला आणि त्याने पण बऱ्यापैकी मारा करत, कारण की शेवटचा ओव्हर टाकत आहे आणि त्याचा पहिलाच ओव्हर होता शिवमचा. तर त्याने बऱ्यापैकी धावा वाचवल्या. त्याने 22 धावा दिल्या आणि तरी त्याने आर्चरला यॉर्कर टाकायच्या नादात 3 सिक्स मारून दिले. पण तेच होतं की भारताची धावसंख्या एवढी मोठी होती की शेवटी ते 7 रन्सनी धावा हारले. तर फलंदाजी तर आपली एकदम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पण तेच आपण पहिल्या मागच्या व्हिडिओमध्ये जसे बोलत होतो की बॉलिंग गोलंदाजी आपल्याला सुधारावं लागेल. आपला आपला नंबर 1 T20 बॉलर वरून फॉर्म त्याला या पूर्ण वर्ल्ड कपमध्ये फॉर्म गवसला नाहीये. सगळ्या बॅटर्सनी त्याला त्याच्यावर पहिल्या बॉलपासून पहिल्या ओव्हरपासून हल्ला चढवून त्याला निकामी केले असं म्हणता येईल. आणि बाकीचे गोलंदाज पण पांड्या असो किंवा 6वा बॉलर म्हणून दुबे असो किंवा अक्षर असो, यांना बऱ्यापैकी पूर्ण स्पर्धेमध्ये बऱ्यापैकी मार पडला आहे. तर त्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला फायनलमध्ये बघावं लागेल की कसं गोलंदाजी मॅनेज करू. पॉवर प्ले असो की डेथ ओव्हर्स असो. त्यानंतर आज भारताची फिल्डिंग बऱ्यापैकी फिल्डर्सनी बऱ्यापैकी साथ दिली. अक्षर पटेलने 2 आणि 2 किंवा 3 चांगले कॅच पकडून भारताला मदत केली. हॅरी ब्रुकचा आणि नंतर विल जॅकचा त्याने एक चांगला कॅच पकडला आणि ग्राउंड फिल्डिंग पण भारताची खूप छान झाली आणि त्यांनी गोलंदाजाला फायदा झाला असं म्हणता येईल. त्याच प्रकारे बघायला गेलो तर इंग्लंडची कॅचिंग आणि ग्राउंड फिल्डिंग खूप खराब झाली. त्याचा भारताला भरपूर फायदा झाला आणि ती एक मदतच झाली भारताला 250 पर्यंत आपली धावसंख्या पोहोचवण्यासाठी. कॅचेस विन मॅचेस असं आपण नेहमी ऐकत आलोय. तर त्याचाच आपल्याला काल एक उदाहरण बघायला मिळालं. हॅरी ब्रुकने संजू सॅमसनची कॅच सोडली जेव्हा की तो फक्त 15 धावांवरती खेळत होता जोफ्रा आर्चरच्या बॉलिंगवर आणि नंतर ते कॅच किती महागात पडली ते आपल्याला इथे दिसत आहे. त्याने ऑलमोस्ट भारताला संजू सॅमसनने सिंगल हँडेडली भारताला जिंकून दिलं असं म्हणायला हरकत नाही. आता भारताचा सामना 8 मार्चला अहमदाबाद येथे होईल आणि जेव्हा आपण बघितलं सुपर 8 मध्ये साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध आपण अहमदाबादला सामना हारलो होतो. तेव्हा सगळे फॅन्स, क्रिकेट अॅनालिस्ट आणि एक्स क्रिकेटर भारतीय टीमवर टीका करत होते आणि त्या मैदानाची पण टीका करत होते. पण जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये तेव्हा पण बोललो होतो की भारत एक चॅम्पियन टीम आहे आणि या टीमला माहिती आहे कसं आपण पुनरागमन करू. तर त्याचप्रमाणे एकदम धूमधडाक्यात पुनरागमन केलंय. आपले सगळे सामने तिथून जिंकत आलेले आहे आणि एका 80th फायनलमध्ये प्रवेश केला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि न्यूझीलंडला हरवून 8 मार्चला अहमदाबाद येथे भारतीय टीम चॅम्पियन ठरेल असं मला नक्की वाटत आहे. भारतीय संघाच्या यशामध्ये आपल्याला टीम मॅनेजमेंटचे आभार मानायला हवं. कारण की साऊथ आफ्रिकेच्या पराभवानंतर टीम मॅनेजमेंटने लगेच टीममध्ये बदलाव केले ज्याचं की यश आता आपल्याला मिळत आहे. त्यांनी संजू सॅमसनला ओपनिंगला पाठवलं. संजू सॅमसनला खेळवलं. जरी की रिंकू काही कारणामुळे खेळू शकला नाही. त्याला फॉर्ममुळे बाहेर बसवलं असं नाही. टीम बॅलन्स करताना ते बदलाव करण्यात आले असं म्हणू शकतो आपण. आणि संजूने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सारखा दाखवला. तो एक मॅच विनिंग प्लेअर आहे. तो जेव्हा चालतो तेव्हा तो सिंगल स्वतःच्या एकट्याच्या भरोश्यावर तो मॅच जिंकून देऊ शकतो. हे आपण आता बघितलं आहे. तर टीम मॅनेजमेंटचं आणि कोचेसचं इथे आपल्याला आभार मानायला हवं आणि संजूने पण त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला.
आणि त्याचप्रकारे अक्षरची आपल्या प्लेइंग 11मध्ये वापसी झाली आणि त्याने पण भारताच्या सगळ्या विजयामध्ये अ, आपला वाटा दाखवला. त्यांनी हातभार लावलेलाच आहे. तर असेच टफ कॉल ह्या मोठ्या-मोठ्या टुर्नामेंटमध्ये घ्यावे लागतात आणि टीम मॅनेजमेंटने वेळीच त्यांना जाग आली आणि त्यांनी अ, एक राइट टीम कॉम्बिनेशन तयार केलं आणि जेव्हापासून सगळे एरियाज आपण कव्हर केले, तेव्हापासून भारत विजयाच्या मार्गावर पुन्हा परतली आणि आता एक चॅम्पियन होण्यापासून त्यांना फक्त आता एक मॅच दूर आहे. फायनल जिंकून मला वाटतं जे की भारत जिंकेल आणि चॅम्पियन ठरेल. तर अशाच काही-काही गोष्टी असतात. आपल्याला संयम राखून टीमवर भरोसा दाखवायचा असतो. ठीक आहे, एवढी मोठी टुर्नामेंट आहे तर एखादा मॅच अ, हा हारतोच आणि महेंद्रसिंग धोनीने पण मागे म्हटलं होतं, की इट्स गुड टू लूज वन मॅच इन अ बिग टुर्नामेंट लाइक वर्ल्ड कप. आपल्याला 2015चा उदाहरण घेता येईल. तेव्हा सेमीफायनलपर्यंत भारत अनबीटेबल होता आणि एक सेमीफायनल हरवून भारताची स्पर्धा तिथे संपली आणि ऑस्ट्रेलियाने तिथे वर्ल्ड कप जिंकला. ऑस्ट्रेलियाने भारताला सेमीफायनलमध्ये हरवलं होतं. जेव्हा की ग्रुप स्टेजेसमध्ये ऑस्ट्रेलिया स्वतः 1-2 सामने हरवून आला होता. 2011च्या वर्ल्ड कपचं उदाहरण घेता आलं तर भारत पण ग्रुप स्टेजमध्ये 1-2 सामने हरवून आला होता आणि नंतर भारताने विजेतेपद पटकावलं. तर असं काही हरकत नाहीये, की सामना हरला तर भारत स्पर्धेतूनच बाहेर झाला. तिथे एक वेकअप कॉल असतो आणि टीम पुन्हा जोमाने तयारी करून विजय मार्गावर परतते. तर आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. अशाच मराठीमध्ये क्रिकेट अनालिसिससाठी लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.